हा जो मुद्दा आहे की 2021चा हा अहवाल आहे, या काळात मुख्यतः देश जग हे कोरोनापासून लढताना पाहायला मिळत होतं. त्या काळात हा अहवाल येतो आणि त्यानंतर जे टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट जगभरात झालेलं आहे, मुख्यतः एआय हा विषय तेव्हा चर्चेतही नव्हता कोरोनाच्या अगोदरपर्यंत. कोरोना नंतर आणि गेल्या दीड वर्षामध्ये एआय ज्या स्वरूपामध्ये जागतिक पातळीवर क्रांती करताना पाहायला मिळते, त्यात भाषिक क्रांती खूप मोठी आहे. आणि या परिस्थितीमध्ये भाषा या संवादाचा अडसर राहिलेला नाही. संवाद आता भाषेशिवाय होऊ शकतो, कोणत्याही भाषेतून होऊ शकतो, अशा स्वरूपाचं जगाचं चित्र आहे. मग या परिस्थितीमध्ये जर भाषा हे संवादाचं माध्यमच राहणार नसेल तर इतक्या भाषा शिकायला हव्यात का? फार उत्तम प्रश्न आहे हा. तुम्ही खरं म्हणजे एक स्टेप पुढे गेलात. मी असं म्हणत होतो की माशेलकर समितीचा अहवाल आल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी GR आणण्यात आला. त्याची खूप मोठी प्रतिक्रिया झाली, म्हणून त्यात काही बदल करण्यात आले. त्याचीही प्रतिक्रिया झाली, म्हणून ते दोन्ही GR मागे घेण्यात आले आणि मग माझ्या समितीची नेमणूक करण्यात आली. आता ब्रॉडर प्रश्न तुम्ही जो म्हणताय तो अत्यंत योग्य आहे. तर यासाठी की केवळ भाषेबद्दल म्हणायचं नाही, मला तर असं व्यापक स्वरूपाचं असं विधान करायचं आहे की खरं म्हणजे माझं वैयक्तिक मत, इथे मी वैयक्तिक मत देऊ शकतो. माझं वैयक्तिक मत असं आहे की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा जो अहवाल सादर करण्यात आलेला आहे तो खूप मेहनत घेऊन आणि खूप उत्तम केला होता. परंतु त्यावेळच्या परिस्थितीमध्ये मधल्या काळामध्ये इतकं प्रचंड स्थित्यंतर, इतकं प्रचंड संक्रमण झालेलं आहे आणि टेक्नॉलॉजीमध्ये इतके बदल झालेले आहेत की शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र परिवर्तन केल्याशिवाय आपल्याला तरुणोपाय नाही. तुम्ही माझ्याकडनं एक कटू सत्य जाणून घ्या. अर्थतज्ञ म्हणून हे सांगतोय मी. जे मोठे आपल्याकडे जे आयटीच्या क्षेत्रामधले जे मोठ्या कंपन्या झाल्या आहेत, मी नावं घेत नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हैदराबादमध्ये किंवा बँगलोरमध्ये, त्यामधले अक्षरशः हजारो तंत्रज्ञ हे बेकार होणार आहेत पुढच्या 2 वर्षाच्या आत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी